आज आपण इयत्ता 8वीचा ध्येयपूर्तीचा ध्यास हा पाठ क्रमांक 7 बघणार आहोत. लेखक आहेत लक्ष्मण लोंढे. ध्येयपूर्तीचा ध्यास. आपल्या जीवनात काही ना काही ध्येय असते. त्या ध्येयासाठी आपण सतत कार्यरत असतो. तर असाच एक ध्यास एका मुलाला इथे लागलेला दिसतोय आणि तो त्या ध्येयासाठी किती आतुरतेने काय काय करतो हे या पाठात सांगितलेले आहे. ध्येय म्हणजे कोणतेही उद्दिष्ट. आपण काहीतरी आपल्याला जसं डॉक्टर बनायचं आहे किंवा एखादी परीक्षा पास करायची आहे, MPSC व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, असा एक काहीतरी ध्येय असतं आणि ते ध्येय मिळेपर्यंत आपण प्रयत्न करत राहणे आणि कशाप्रकारे प्रयत्न करावा हे या पाठात सांगितलेले आहे. बघूया. पाठ खूपच छान आहे, तुम्हाला पण आवडेल. लक्ष्मण लोंढे प्रसिद्ध लेखक. त्यांचे विविध विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे. विविध वृत्तपत्रे व मासिके यातून त्यांनी लेखन केलेले आहे. बालवयात मनाला भावलेल्या एका सुंदर पक्षाच्या भेटीसाठी या कथेतील मुलाचे मन ध्यास घेते. म्हणजे या कथेतील जो मुलगा आहे तो लहान आहे. बालवयात म्हणजे लहान असणारा मुलगा एका सुंदर पक्षाला तो बघतो आणि त्याच्या भेटीसाठी, त्या पक्षाच्या भेटीसाठी उस पक्षी को मिलने के लिए या कथेतील मुलाचे मन, इस कथा में जो लड़का है त्याचे मन त्याला भेटीचा ध्यास धरते. जीवनाच्या अंतापर्यंत त्याचा शोध घेण्याचा ध्यास चालू राहतो. शेवटी त्याची ध्येयपूर्ती होते आणि त्याला समाधान मिळते. जीवनाच्या शेवटापर्यंत यानी अंतिम क्षण तक वह उसको मिलने की आस अपने मन में रखता है और अंत में वह उसको प्राप्त भी होता है. यह उसका समाधान यहाँ पे दिखाई दिया है. खडतर परिश्रमाने ध्येय प्राप्ती होते हा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. प्रस्तुत पाठ हा लक्ष्मणायन या पुस्तकातून घेतला आहे. प्रस्तुत पाठ हा पाठ लक्ष्मणायन असा लेखन साहित्य लक्ष्मण लोंढेचं आहे, त्यातून हा पाठ घेतलेला आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागातल्या जंगलात राहणाऱ्या निरनिराळ्या आदिवासी जमातीत एक लोककथा प्रचलित आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागातल्या जंगलात, आफ्रिका खंड, आफ्रिकाच्या दक्षिणेकडील भागात जे जंगल आहे तिथे निरनिराळ्या आदिवासी लोक राहतात. निरनिराळ्या आदिवासी जमाती तिथे राहतात. वेगवेगळ्या जमातीचे लोक, आदिवासी जमातीचे लोक तिथे राहतात आणि त्यांच्यात एक कथा प्रसिद्ध आहे. कोणती कथा? तर ती ही पुढील कथा आहे आणि ती थोड्याफार फरकानं सगळीकडे सांगितली जाते असं लेखकाचं म्हणणं आहे. ती लोककथा त्या समाजाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर चांगला प्रकाश टाकते. आदिवासी जमातीतील एक 7-8 वर्षाचा मुलगा होता. त्याला एकदा तहान लागली. 7-8 साल का वो लड़का है आणि एकदा त्याला तहान लागली. तो जंगलातल्या एका डवऱ्यावर गेला आणि ओंजळीने पाणी पिऊ लागला. ओंजळ म्हणजे 2 हात जवळ केल्यानंतर आपण फुलं वगैरे घेतो किंवा पाणी प्यायसाठी दोन्ही हात जसे जवळ करतो उसको बोलते ओंजळ. तो एका जंगलातल्या एका डवऱ्यावर म्हणजे जिथे पाण्याचा छोटासा असा झरा आहे असा त्या डवऱ्यावर गेला आणि तिथे ओंजळीने पाणी पिऊ लागला. पाणी पिता पिता त्याला त्या पाण्यात एक सुंदर पक्षाचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. एक सुंदर पक्षी तिथे त्या पाण्यात त्याला दिसले. पाण्यात त्याचे प्रतिबिंब त्याला दिसले. त्या पक्षाचे प्रतिबिंब त्याला त्या 7-8 वर्षाच्या मुलाला दिसले. लालसर चोच. बघा आता त्याचं वर्णन केलेलं आहे की तो पक्षी किती सुंदर होता आणि कसा होता. तर पक्षाचं वर्णन इथे सुंदर पद्धतीने केलेलं आहे. वर्णनात्मक निबंध लिहिताना आपण अशा प्रकारचं पक्षाचं वर्णन आपण लिहू शकतो. लालसर चोच, निळी मोरपंखी पिसं आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणी एवढा पक्षी होता. त्या डवऱ्याच्या बाजूलाच असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसून तो आपली शेपटी हलवत गाणं म्हणत होता. तो मुलगा एक जंगलवासी असला तरी त्यानं इतका सुंदर पक्षी यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. त्याला तो इतका आवडला की तो पाणी घ्यायचंच विसरला, पाणी प्यायचंच विसरला.
तो पाणी प्यायचंही विसरला आणि त्यानं मान वळवून वर पाहिलं. बघा, तो 7-8 वर्षाचा मुलगा, 7-8 साल का लडका डवऱ्यावर पाणी पिण्यासाठी गेला आणि ओंजळीने पाणी घेतलं आणि पिणार तेवढ्यातच त्याला एक प्रतिबिंब त्या पाण्यात दिसलं. कशाचं होतं ते प्रतिबिंब? किसका था? तो एक छोटा सा पक्षी है, बहुत सुंदर पक्षी, और वो गाना गा रहा था. तो इतका सुंदर पक्षी होता की तो पाणी प्यायचं विसरला आणि वर बघून त्याने वर त्याच्याकडे बघितलं आणि नेमका त्याच वेळी तो पक्षी उत्तरेच्या दिशेने उडून गेला. और उसी समय वो उत्तर के दिशा में भाग यानी उडने लगा. मुलाला तो पक्षी पुन्हा पाहायची इच्छा होती. शक्य झालं तर त्याला तो पकडणार होता. त्याच्या मोरपंखी पिसावरून अलगदपणे हात फिरवणार होता. अलगद म्हणजे हळुवार हात फिरवणार होता. त्याला गोंजरणार होता. गोंजरणार म्हणजे त्याच्यावर प्रेम करणार होता. तो पक्षी ज्या दिशेने उडाला त्या दिशेने मुलानं चालायला सुरुवात केली. मुलाचं बालपण आणि तारुण्याचा काळ संपेपर्यंत तो त्याला धुंडत शोधत होता. धुंडत होता म्हणजे शोधत होता, इकडे तिकडे शोधत होता. तो पक्षी ज्या दिशेने उडाला त्या दिशेनं मुलानं चालायला सुरुवात केली. म्हणजे उत्तरेकडे तो पक्षी उडाला होता आणि उसी के तरफ वो चलने लगा. वो लड़का जो था वहाँ से जाने लगा. मुलाचं बालपण आणि तारुण्याचा काळ संपेपर्यंत, कधीपर्यंत तो त्याला धुंडत होता किंवा शोधत होता, तर मुलाचं बालपण गेलं, तारुण्य देखील संपत आलं होतं, अशा प्रकारे तो शोधत होता. दरवेळी पुढील गावातील लोक त्या पक्षाला पाहल्याचं सांगायचे. हमेशा कुछ लोग, गांव के लोग बोलते थे कि हाँ, हमने इस प्रकार का पक्षी देखा है और वो आगे है, आणि उत्तरेकडे पुढे उडून गेल्याचंही सांगायचे. मुलाचं वय वाढत जातं, परंतु मुलाचा शोध चालूच राहतो. लड़का बड़ा हो रहा है, लेकिन उसका जो वो पक्षी को ढूंढने का काम जो है वह शुरू ही है. कारण तो शोध सौंदर्य आणि स्वप्नपूर्तीचा असतो. क्यों ढूंढना अभी भी शुरू है? क्योंकि वह सौंदर्य, वो जो सुंदरता है वो उसको भाई थी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्नपूर्ती, अपना जो ड्रीम है वह उसको पूरा करना है. बघा, हा मुलगा दिसतोय चित्रात आणि तो उत्तरेकडे जातो आहे. मुलगा अखेर म्हातारा होतो. म्हातारा यानी बूढ़ा. देखिए, वो बचपन में 7-8 साल का था तब उसने वो पक्षी को देखा है और अभी वो बूढ़ा हो गया है. मुलगा अखेर म्हणजे शेवटी, मुलगा शेवटी म्हातारा होतो तेव्हा किलोमांजरो पर्वतराजीच्या पायथ्याशी येतो. पर्वताचं नाव आहे किलीमांजरो. किलीमांजरो नावाचा एक पर्वत, जसं हिमालय पर्वत, माउंट अबू असतो. हिमालय म्हणजे पर्वताच्या एका पर्वताचं नाव इथे दिलं आहे. पर्वताचं नाव काय आहे तर किलीमांजरो. किलीमांजारो पर्वत राजीच्या पायथ्याशी तो येतो. पायथ्याशी म्हणजे खाली जो डोंगर असतो तो वरती जातो, पण खाली जे असते त्याला म्हणतात पायथा. तर त्या पायथ्याशी तो येतो. पर्वताच्या पायथ्यापासच्या गावातले लोक त्याला सांगतात की पक्षी नक्की पर्वताच्या उंच शिखराच्या दिशेने गेलेला आहे. आता तिथले लोक सांगतात की ये जो पक्षी है ये शिखर पर है. तो खाली असतो, खाली म्हणजे पायथा, आणि वर सगळ्यात वर पर्वताचं जे शिखर असतं तिथे तो असेल असं तिथले लोक सांगतात. तिकडेच तो म्हणे त्याचं घरटं करतो. वृद्ध झालेला मुलगा मोठ्या कष्टानं एक पाऊल टाकीत पर्वत चढू लागतो. अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फानं झाकलेली शिखरं येतात. तीही तो मोठ्या कष्टानं चढतो. लास्ट में अंत में काय येतं तर पर्वताची बर्फानं झाकलेली शिखरं. हा म्हातारा माणूस, आता हा मुलगा छोटा 7-8 वर्षाचा मुलगा बूढ़ा हो चुका है और इस बूढ़ेपन में भी वो बर्फ से ढकी हुई उस पर्वत पर वो चढ़ रहा है. तीही तो मोठ्या कष्टानं चढतो, पण तरीही त्याला तो पक्षी दिसत नाही. आता तो पार थकलेला असतो. अभी वो बहुत ही थक गया है. आता आणखी शोध घ्यायचा त्राण त्याच्या शरीरात राहिलेलं नसतं. त्राण म्हणजे ताकद. त्याच्यात आता कुठल्याही प्रकारची एवढीशीही ताकद उरलेली नसते की आता शरीरात थोडंसाही त्राण उरलेला नसतो की आता त्या पक्षाला शोधता येईल. थकला भाकलेला शांत झालेला तो बर्फाच्या शय्येवरच आडवा होतो. बर्फ जहाँ पे है उसी को शय्या यानी झोपणे.
शय्येवरच आडवा होतो, बेड जैसे, आणि मृत्यूची वाट पाहू लागतो. एक मूल म्हणून सुरू केलेला आपल्या जीवनाचा पट प्रत्यक्ष मृत्यू येण्यापूर्वी त्याच्यासमोर पुन्हा एकदा उलगडतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लागलेल्या सौंदर्याच्या ध्यासानं त्याला आपलं जीवन फुकट गेल्यासारखं वाटत नाही. उलट ते आपण साफल्यानंच जगलो याचं त्याला समाधान वाटतं. तो मरणाच्या शय्येवर आहे, म्हणजे मरणाच्या अंथरुणावर आहे, मरणाच्या बेडवर आहे, आणि तो या क्षणी आपलं सगळं संपूर्ण जीवनपट आठवतोय की लहानपणापासून मी काय केलं, तर फक्त एक ही ध्यास था मुझे कि ये पक्षी को मुझे पाना है, इस पक्षी को मुझे फिर से दोबारा देखना है, उसके शरीर को हाथ लगाना है, उसको प्यार करना है. इस प्रकार उसके जीवन का यह ध्येय था. और अब वो सोच रहा है कि मैंने कुछ गलत नहीं किया है, इसके प्रति मैं इतना निष्ठावान था कि वही करते आया हूँ. ठीक है, अभी मुझे वो मिला नहीं, लेकिन वो अपने जीवन पर खुश था. अखेर रिकाम्या आभाळाकडे पाहत जेव्हा तो डोळे मिटतो और लास्ट में जब वो रिक्त पूरा आकाश देखता है और अलगद आपले डोळे मिटतो, तेव्हा अलगदपणे एक पीस त्याच्या उताण्या हातावर येऊन पडतो. उताण्या हातावर यानी जिस पर हमें रेशा दिखती है, ऐसे हाथ पर एक पक्षी का पीस वहाँ पे आ जाता है. ते त्या पक्षाचं पीस असतं. ते पीस जणू त्याला झालेल्या सौंदर्याचा साक्षात्कार असतो. त्या पिसाच्या स्पर्शानं त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं आणि तशा हसऱ्या चेहऱ्यानंच तो या जगाचा अखेरचा निरोप घेतो. त्या आदिवासींच्या मते तो मुलगा जगला ते एक परिपूर्ण जीवन असतं, आणि म्हणूनच ही लोककथा शतकानुशतक सांगत राहण्याची प्रथा त्यांच्यात चालत आलेली आहे. त्या मुलाला लागलेल्या या पक्षाचा ध्यास हा जीवनात अतिशय सहजपणे न लाभणारी गोष्ट आपल्याला असं काहीतरी आपोआप मिळेल असं समजू नये. ते शोधून काढावं लागतं. हे आपल्या जीवनाचं श्रेय असतं. इथे सगळ्यात मोठी गोष्ट लेखक सांगत आहे कि हमारे जीवन में जो भी हमें चाहिए वो सहजासहजी मिळत नहीं. बहुत ही इजी वे से वो नहीं प्राप्त होता है, तो आपको उसके लिए बहुत बहुत ज़्यादा मेहनत करनी पड़ती है, अंत तक मेहनत करनी पड़ती है. इस पाठ में उन्होंने बताया है. हे आपल्या जीवनाचं श्रेय असतं. एकदा ते मिळालं की त्याच्या पूर्तीचा ध्यास लागला पाहिजे. नव्हे तो लागतोच. तो ध्यास आपलं जीवन उजळवून टाकत असतो. पोटाची खळगी भरण्यापलीकडे जाऊ शकतो तो मानव. त्यालाच फक्त बुद्धी आहे, त्यालाच फक्त वाचा आहे, तोच फक्त तंत्रज्ञान विकसित करू शकला आहे, त्यालाच फक्त असे विचित्र ध्यास लागू शकतात. पण असले ध्यासच आपल्याला आपल्या पशुवत जीवनाच्या पलीकडे नेऊन ठेवतात. प्रत्येकाला कुठला ना कुठला ध्यास लागला पाहिजे. कुछ ना कुछ करना है मुझे, इस प्रकार उनको लगना चाहिए. और उसी को वह लगता है जिसके पास बुद्धि है, जिसके पास वाचा है. और फिर अगर यह आपके पास है तो आप कुछ ना कुछ नया निर्माण कर सकते हो, ऐसा लेखक कह रहे हैं. हा जीवनाचा ध्यास कोणता असावा हे ज्याचं त्यानं ठरवायचं. जीवनाचा ध्यास यानी हमारा ध्येय कौन सा है, यह जिसका है वही तय कर सकता है. जैसे मुझे अच्छा चित्र निकालना आता है तो मैं ये सोचूंगी कि मुझे सबसे अच्छा चित्र मैं निकालूंगी अपने जीवन में. अच्छा अगर नृत्य आता है तो मैं सबसे अच्छा नृत्य कर सकूं. इस प्रकार अगर डॉक्टर है तो मैं अच्छी सेवा दे सकूं, अपने पेशेंट के प्रति निष्ठावान रह सकूं. ऐसा कुछ ना कुछ ध्यास ध्येय प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. कित्येकदा तो अपघातानं सापडतो. किसी को पता ही नहीं रहता कि मेरे जीवन में क्या करना है मुझे. लेकिन लेखक बोल रहे हैं कि कभी कभी तो अपघातानं सापडतो, यानी हम सोच कर काम नहीं कर सकते. बहुत कम है लोग जिसको वो प्राप्त होता है. आपलं जीवन उजळून निघण्यासाठी फार मोठं ध्येय असायला लागतं असं नाही. आपल्या आजूबाजूच्या समाजातही अगदी छोटं ध्येय ठेवून जगणारी माणसं आढळतात. आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपण स्वतः नसून दुसरं काहीतरी आहे असू शकतं. याची जाणीव ज्या क्षणी होते तो क्षण साक्षात्कारी असतो.
आणि ज्या व्यक्तींना ही जाणीव होते त्याच्या भाग्याला सीमा नसते. अर्थात आपल्या जीवनापेक्षा इतर आपलं जीवन हे केंद्रस्थानी आपण स्वतः नसून दुसरं काहीतरी आहे हे जेव्हा कळतं की माझ्यापेक्षा माझं जीवन जे आहे हे फक्त माझ्यासाठी नसून इतरांना काहीतरी समाजाला मदत करायसाठी, राष्ट्राला मदतीसाठी आहे, असं ज्यावेळी कळतं त्यावेळी निश्चितच आपण त्या ध्येयाकडे मुझे क्या करना है इसके तरफ हम ध्यान देते हैं. इस प्रकार का यह बहुत ही सुंदर पाठ है. शब्दार्थ दिलेला आहे. डवरा म्हणजे डोह, जंगलवासी अर्थात जंगलात राहणारा, गोंजरणे म्हणजे हळुवारपणे हात फिरवणे, धुंडणे अर्थात शोधणे, त्राण न करणे, ताकद न उरणे, कुठल्याही प्रकारची ताकद उरली नसते, श्रांत झालेला म्हणजे थकला भागलेला, शय्या म्हणजे अंथरूण, साक्षात्कार होणे अनुभवास येणे, जगाचा अखेरचा निरोप घेणे म्हणजे मृत्यू येणे, पशुवत पशुप्रमाणे, सुंदर पक्षी त्याची चोच कशी होती, पिसं कसं होतं, पोट कसं, आकार कसा. याचं उत्तर तुम्हाला इथे भेटून जाईल. आहे बघा, पोट, चोच निळी मोरपंखी, पिसं चोच निळी लालसर चोच, निळी मोरपंखी पिसं आणि पोपटी पोट. तर अशा प्रकारचं इथे लिहायचं आहे. आकार चिमणी एवढा इथे नंतर दिलेलंच आहे की आकार कसा आहे त्या पक्षाचा, तर आकार चिमणी एवढा पक्षी होता, म्हणजे आकार जो आहे त्याचा चिमणी एवढा. आवडणाऱ्या पक्षाबरोबर मुलाला काय काय करायचे होते, काय काय करायचे होते आवडणाऱ्या पक्षाबरोबर त्याला, ते लिहायचं आहे. त्यानंतर हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. कारणे शोधा. जंगलवासी मुलगा पाणी पिण्याचे विसरला कारण त्याला तो सुंदर पक्षाचं प्रतिबिंब त्या डवऱ्याच्या पाण्यात दिसलं आणि म्हणून तोच पाणी पिण्याचं विसरला. जंगलवासी मुलाला पक्षाचा शोध चालूच होता कारण त्याचं ते एक ध्येय होतं. आता त्याचं ध्येय झालं होतं की मला हा पक्षी बघायचा आहे, त्याला त्याचं सौंदर्य न्याहाळायचं होतं, त्याला गोंजरायचं होतं. वृद्ध झालेला मुलगा उंच पर्वत चढू लागतो कारण त्याला त्या पक्षाला बघायचं होतं. त्याला बघायचं होतं की हा पक्षी कसा आहे, कारण पक्षी पर्वताच्या उंच शिखरेच्या दिशेने गेला आहे असं गावातले लोक त्याला सांगतात आणि म्हणून तो पर्वत चढू लागतो. तुमच्या शब्दात लिहा या 3 प्रश्नांची उत्तरं. जंगलवासी मुलाला तो पक्षी इतका का आवडला असेल त्याचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे की तो पक्षी मुलाला का आवडला असेल, का इतका आवडला की त्याला त्याचा ध्यास लागला असेल, काय असेल त्याच्या सुंदरतेचं, त्या पक्षाच्या सुंदरतेचं इथे वर्णन करायचं आहे. ही लोककथा अनेक वर्षापासून सांगितली जाते, याचे लेखकाने सांगितलेले कारण तुमच्या शब्दात लिहा. ही लोककथा अनेक वर्षापासून का बरं सांगत असेल, क्यों बताई जाती है, सभी इसकी चर्चा, इस कथा की चर्चा क्यों करते हैं. जैसे हमारे घर में रामायण महाभारत जो धर्म ग्रंथ हैं उनके कथाओं की चर्चा हम करते रहते हैं, उनका एक आदर्श हमारे सामने हम रखते हैं. तो उसी प्रकार ये जो आदिवासी की कथा है, यह कथा वो क्यों बताते होंगे, क्यों उसकी चर्चा करते होंगे, क्या बोध है इससे, यह सब इस प्रश्न के उत्तर में लिखना है. मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे, तेच का व्हायचे आहे हे स्पष्ट करा. खेळ खेळूया शब्दांशी. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. योग्य विरामचिन्ह लिहायचं इथे. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा. त्राण न उरणे म्हणजे काय, ताकद न उरणे, वर दिलेलंच होतं. जगाचा निरोप घेणे अर्थात जग कायमचे सोडून जाणे. तरुण विरुद्ध म्हातारा, कुरूप सुंदर, पलीकडे अलीकडे आणि पायथा विरुद्ध शिखर. माझा आवडता छंद. चर्चा करूया. पक्षाचा शोध घेण्यात संबंध जीवन घालवणाऱ्या वृद्ध झालेल्या मुलाचे वागणे योग्य की अयोग्य यावर वर्गात चर्चा करा. लिहिते होऊया. खाली दिलेल्या विषयावर आपल्याला एक निबंध लिहायचा आहे. माझा आवडता छंद, तो छंद कसा लागला, छंद कसा पूर्ण करता, छंदाचे फायदे, तुमचा छंद कोणता.
तुम्हाला कशाचा शोध घ्यायला आवडेल त्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा. अशा प्रकारचा सुंदर हा पाठ आहे. प्रश्न उत्तर देखील अगदी सोपे आहे. निश्चितच तुम्हाला तो आवडला असावा असं गृहीत धरूया आणि प्रश्नांची उत्तरे तुम्ही योग्य प्रकारे लिहू शकाल. धन्यवाद.